तरंग दुसरा परिच्छेद 5 क्रमांकाचा प्रयोजनाविषयी विचार. या विचारसागर नामक ग्रंथामधील प्रथम तरंगाचा विचार पूर्ण करून द्वितीय तरंगामध्ये आपण जो विषय पाहत आहोत, पूर्वपक्षाच्या रूपाने अनुबंध चतुष्टयाची असिद्धी आणि सिद्धांत रूपाने अनुबंध चतुष्टयाची सिद्धी, त्यातल्या दोन अनुबंधाचा सिद्धी असिद्धीचा विचार झालेला आहे. पूर्वपक्षाच्या मते या ग्रंथातील पहिला जो अनुबंध अधिकारी कोणीच नाही. सिद्धांताच्या मते पूर्वपक्षाला सांगतात पुष्कळ नाही असं जर आपण म्हणाल तर ते आम्हाला मान्य आहे, पण कोणीच नाही असं मात्र नाही. आणि आहे कोण तर जिज्ञासू मुमुक्षू या ग्रंथाचा अधिकारी आहे. नंतर पुन्हा पूर्वपक्ष म्हणतो लक्षण साम्यात एकत्व सिद्धी, लक्षण साम्य नाही म्हणून तुमचा ग्रंथाचा विषय सिद्ध होत नाही. सिद्धांती यातही म्हणतात विशिष्ट असणाऱ्या जीवाचं शुद्ध ब्रह्माशी ऐक्य होत नाही. हे अशा पद्धतीने आपण बोलाल तर ते आम्हाला मान्यच आहे, पण त्यातला विशेष भाग जो साक्षी आत्मा प्रत्यक तोमपद लक्ष आपण त्याला म्हणतो, त्याचं मात्र शुद्ध ब्रह्माशी ऐक्य व्हायला हरकत नाही. आणि आता तिसरा अनुबंध आहे प्रयोजन. प्रयोजनम अनुद्दिश्य न मंदोपी प्रवर्तते. कर्ता कर्मामध्ये प्रवृत्त होताना फलाची कामना ठेवूनच तो प्रवृत्त होतो. काल एक बाबाचं वाक्य आपण बोललो. आपला जो वारकरी संप्रदाय सनातन संप्रदाय याची सुरुवात कुठून आहे तर निष्काम कर्मयोगापासून. परिसमाप्ती कुठे आहे? नैष्कर्म्य दशेत आहे. हे जरी खरं असलं तरी मनुष्य अगोदर प्रवृत्त कशातून होतो? सकामतेतूनच होतो. म्हणजे अगोदर काहीतरी कामना त्याच्या अंतःकरणामध्ये असते. नंतर तो म्हणेल काम नाही झालो पायरी कामा फावल्या त्या करू चेष्टा निश्चळ द्रष्टा बैसुने. पण आरंभाच्या काळामध्ये त्याच्या अंतःकरणामध्ये कुठली ना कुठली कामना असते. मग तसं प्रयोजन म्हणजे फल काय आहे या ग्रंथाचा तुम्ही शिकवता, आम्ही ऐकतो, अध्ययन चालू आहे. पण काहीतरी प्रयोजन जर नसेल तर त्याच्या अध्ययनपणामध्ये करताही प्रवृत्त होणार नाही, श्रोताही प्रवृत्त होणार नाही. म्हणजे वक्ता श्रोतासुद्धा प्रवृत्त होतो तर काहीतरी अंतःकरणामध्ये प्रयोजन कामना आहेच ना. तसं या ग्रंथाचं प्रयोजन काय? तर पहिल्या तरंगामध्ये इतर 2 अनुबंधाचा किंवा 3 अनुबंधाचा विशेषत्वाने मंडनाचा विचार आहे, खंडनाचा नाही. पण हा तिसरा अनुबंध जो प्रयोजन आहे त्याचा प्रथम तरंगात देखील आणि द्वितीय तरंगात देखील खंडन मंडनाचा विचार आहे. ज्यावेळेला प्रथम तरंगामध्ये प्रयोजन सांगितलं दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, तर त्यावेळेला पूर्वपक्ष म्हणू लागला परमानंद जीवाचं स्वरूपच आहे, त्याची प्राप्ती करणार काय? आणि दुःख स्वरूपाच्या ठिकाणी नाहीच आहे तर त्याची निवृत्ती करणार काय? अशा पद्धतीने प्रयोजनाचा खंडन करण्याचा प्रकार त्यांनी प्रयोग केला. सिद्धांताने सांगितलं खरं आहे, वस्तुस्थितीने आत्माचं परमानंद स्वरूपच श्रुती स्मृती प्रतिपादन करतात म्हणून परमानंदाच्या प्राप्तीची आवश्यकता नाही. आणि सूर्यासमोर अंधकार कधी येतच नाही, तशा पद्धतीने आत्मस्वरूपाच्या ठिकाणी हे दुःख नाहीच तर त्याची निवृत्ती करणार काय? हे जरी खरं असलं तरी मध्यंतरी भ्रांतीचा स्वीकार केल्याच्या नंतर नित्य प्राप्ताच ठिकाणी प्राप्तीचा, नित्य निवृत्ताच ठिकाणी निवृत्तीचा व्यवहार व्हायला हरकत नाही. व्यवहार घडतो आणि हा आपला अनुभव देखील आहे. पुन्हा त्यांनी खंडन करण्याचा प्रयत्न केला. दुःखाची आत्यंतिक निवृत्ती म्हणजे अभाव आणि परमानंदाची प्राप्ती म्हणजे भाव. आणि भाव अभाव हे 2 विरोधी धर्म एका अधिकरणात एका वेळेला राहत नाही. मग तुमचा तर मोक्ष भावाभावरूप झाला. तर सिद्धांताने त्याचं उत्तर दिलं आमचा मोक्ष काही नाही, भावाभावरूप नाही. कसा आहे? केवळ भावरूप आहे. का बरे? म्हणजे कारण इथे निवृत्ती उपादानात नाही, ते लयरूप नाही आणि क्रियेने नाही. इथे निवृत्ती अधिष्ठानात आहे, ती आत्यंतिक आहे आणि अधिष्ठान ज्ञानाने आहे. आणि अधिष्ठान ज्ञान झाल्याच्या नंतर आध्यस्थ पदार्थ तो काही दुसरीकडे जात नाही, तो काय होतो? अधिष्ठान रूप होतो. आणि अधिष्ठान कसं आहे? भावरूप आहे. म्हणून आमचा मोक्ष काही नाही, भावाभावरूप नाही. कसा आहे? केवळ भावरूप आहे. आणि मग हा विषय पाहून झाल्याच्या नंतर आता इथे पूर्वपक्षाची उत्थापना म्हणजे पूर्वपक्षाची सिद्धी करण्यापूर्वी वस्तुस्थिती काय आहे याचा थोडासा वेध घेत असताना मानव मात्राच्या नव्हे तर जीव मात्राच्या अंतःकरणातला जो आतला आवाज आहे त्यासंबंधी विचार पहिला आपल्यात काल आपण पाहिला. प्रत्येकाला काय वाटतं? मजलागी दुःख व्हावे ऐशे कोणी भावे ना जीवे.
प्रत्येकाला वाटतं माझ्या जीवनात काय नको, दुःख नको, आणि काय हवा आनंद हवा, सुख हवं. बरं, ते दुःख कसं नको, त्याची आत्यंतिक निवृत्ती व्हावी, आणि सुख असं असावं त्याच्या परमानंदाची प्राप्ती व्हावी. कोणाला इच्छा आहे? जीव मात्राला इच्छा आहे. मग त्याकरता आपण काल म्हटलं, वृक्षसुद्धा ते घनदाट जंगलामध्ये अत्याधिक प्रमाणात उंच वाढवतात. कशा करता? सुखाची प्राप्ती करता आणि दुःखाची निवृत्ती व्हावी. पशु पक्षीसुद्धा त्यांना ते आपण एखादा मारण्याचा हंटर दाखवला का ते दूर जातात, आणि त्यांना काही एखादा ग्रास दिला का ती जवळ येतात. म्हणजे त्यांनासुद्धा दुःख निवृत्ती आणि सुखप्राप्तीची अपेक्षा आहे. कोणाला नाही, सर्वालाच अपेक्षा आहे. आणि दुःखाची आत्यंतिक निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती याला मोक्ष म्हणतात असं बऱ्याच जणाला माहिती नाही. पण मोक्षाची अपेक्षा कोणाला नाही? सर्वांनाच आहे. बरं, त्याच्याकरता जे प्रयत्न चालू आहेत ते प्रयत्न मनुष्य कोण करत नाही? सर्वच करतात. पण प्रयत्न कशा करता? साध्य प्राप्त होण्याकरता. पण साध्य प्राप्त झालं का? नाही, कोणालाच नाही. याचा अर्थ काय? याचा अर्थ प्रयत्न चुकत आहेत. आपला प्रयत्न कुठंतरी चुकीच्या मार्गाने चाललेला आहे. म्हणजे त्याचं ज्या साध्य प्राप्तीचं नियत साधन असेल ते जर केलं नाही तर तितका मनुष्य काय होणार? त्यात दूरच जाणार. म्हणून माऊली ते आपल्याला सांगून ठेवलं, ते एक नव लाव, जो की जे तरुण पाहो, आणि तो आपाव होय ते ऐका. बाबा एक वेदेश्वरी ग्रंथातली ओवी सांगत असतात, सत्यत्व देवनी रोधिशी तरी बद्धता न चुके कल्पांतिशी, असत म्हणून आवेरसे तरी आसताची मुक्त. सिद्ध असता साधने वेरी. जी वस्तू सिद्धच आहे त्याला साधनाच्या द्वारा पुन्हा प्राप्त करण्याचा प्रयत्न केला तर तितका काय होणार? दूरच जाणार. पण मग असं तरी का घडलं? तर याचं कारण आहे आपल्याला ते नियत साधन माहिती नाही. बरं, ते आपल्याला स्वयंबुद्धीने कळेल असंही नाही. स्वयंबुद्धीने बऱ्याच गोष्टी कळतात, पण इथलं काही कळत नाही. हे जरी कळालं तरी पुष्कळ झालं. कारण ह्या गोष्टी स्वयंबुद्धीच्या नाही. येते गुरु तेथ ज्ञाना, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आती जैसे. आणि एखादा गेलाच तर स्वयंबुद्धीने, माऊली म्हणतात स्वयंबुद्धीच्या बाई रिगाले तयाची शुद्धीच नाही, एक जाणवेच्या डोई गर्वेची गिळले. मग काय करावं म्हणले? मग तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते. मग शास्त्र म्हणजे तरी काय? तर अज्ञात ज्ञापकत्वम शास्त्रस्य शास्त्रत्वम. जे आपल्याला अज्ञात आहे त्याचं ज्ञान करून देतं त्यालाच काय म्हणतात? शास्त्र म्हणतात. मग या सगळ्या संसार भवसागर तरून जाण्याचा उपाय काय हा आपल्याला अज्ञात आहे, आणि ते आपल्याला ज्ञान करून देईल ते शास्त्र आहे. आणि विचारसागर ते ज्ञान करून देणार आहे, ज्ञानेश्वरी ते ज्ञान करून देणार आहे. म्हणून हे सगळे आपले संत वाङ्मय आणि आपल्या संस्थेमध्ये शिकवली जाणारी प्रकरण ग्रंथ पंचदशी विचारसागर हे काय? शास्त्र आहे. आपले क्रांतदर्शी आहे ना, युगपुरुष असणारे गुरुनाम गुरु स्वानंद सुखनाथ श्री सद्गुरू जोग महाराज बाबा म्हणत असतात, हा अभ्यासच किती विचार करून ठेवला असेल का जो 4 वर्षाचा कोर्स केल्याच्या नंतर पूर्ण आयुष्यात त्यांनी वेगळं काही नाही केलं तरी त्याला काही अन्य काही करण्याची गरज नाही, इतका काही. आणि आरंभी आपल्याकडे विचारसागर, नंतर मग गीता, नंतर पुन्हा पंचदशी आणि मग ज्ञानेश्वरी. म्हणजे प्रकरण ग्रंथाशिवाय आकर ग्रंथ कळत नाही. कारण आकर ग्रंथामध्ये सगळ्याच गोष्टी असतात, भक्ती, ज्ञान, वैराग्य, योग सगळ्या गोष्टी असतात. आणि प्रकरण ग्रंथामध्ये कुठला तरी एक विषय घेऊन प्रक्रियाबद्ध पद्धतीने तो स्पष्ट केला जातो. मग या प्रकरण ग्रंथामध्ये विचारसागरामध्ये सुद्धा शास्त्र म्हणत असताना हा विचारसागर शास्त्र का? तर आपल्या आत्मस्वरूपाचं जे आपल्याला अज्ञान आहे त्याचं ज्ञान होण्याचा उचित उपाय हे ग्रंथ सांगतं. मग त्यांनी सांगितलं याचा नियत उपाय काय? जो माऊलीने सांगितलं तोच निश्चलदासजीने सांगितला. माऊलीला विचारलं स्वप्नातलं भयंकर दुःख झालं ते निवृत्त करण्याकरता काय करावं? तर माऊलीने सांगितलं स्वप्नीची या घाया ओखद चिवोची धनंजया ते अज्ञान मुळा या ज्ञानाची खडग असंग शस्त्रेन दृढेन छत्वा. तेच गीतेने सांगितलं. आणि तेच पंडित साधू निश्चलदासजी ते सांगतात की सकल दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती व्हावी असं वाटत असेल तर त्याचं नियत साधन आहे मिथ्यात्व ज्ञान. आणि कोणाचं मिथ्यात्व ज्ञान? जगदंतपाती पदार्थाचं मिथ्यात्व ज्ञान. का बरं? कारण बघा पदार्थाचं अनित्यत्व कळालं, पदार्थाचं दोष दर्शन झालं, पदार्थाचं पारतंत्र्य कळालं तरीसुद्धा मनुष्य त्यापासून अंतकरणातली जी आसक्ती आहे, चिकटा आहे, लिगाड आहे ते पूर्णतः निवृत्त होईल असं नाही. पण मिथ्यात्व एकदा कळालं का त्याच्याबद्दल आसक्तीच अंतकरणामध्ये राहत नाही. कारण माऊलीचं ती ओवी आपण काल बोललो, स्वप्नीचे राज्य का मरण नहे हर्षशुकाशी कारण उपवडली जाणं जी यापरी. राज्य म्हटलं तर सामान्य नाही ना, सगळं ऐश्वर भोगायला भेटतं. आणि मरण म्हटलं म्हणजे सर्वच काही संपलं.
पण मग जागृतीत आल्याच्या नंतर त्या दोन्हीबद्दल कुठलं आपल्याला अनुकूल वाटतं का प्रतिकूल वाटतं, विघातक वाटतं का विधायक वाटतं, काही त्याबद्दल वाटत नाही. कारण काय झाला, मिथ्यात्व निश्चय झाला. तसा सकल दुःख निवृत्तीचा एक खरा उपाय, नियत उपाय, रास्त उपाय, जो अपाय तर होणार नाही आणि उपाय प्राप्त झाल्याशिवाय म्हणजे साध्याची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही, असा एक उपाय सांगितला, ते म्हणजे मिथ्यात्व निश्चय, सकल दुःख निवृत्तीचं नियत साधन. आणि मग ते कळण्याकरता हे सगळं जगत कसं आहे कळायला पाहिजे, भ्रमरूप आहे कळालं. भ्रम म्हणजेच व्यवहारात लौकिक भाषेत भ्रम म्हणतात आणि शास्त्रीय भाषेत त्यालाच अध्यास असं म्हणतात. त्यालाच अध्यास असं म्हणतात. आणि मग त्रिपुटी काल शेवटी आपण पाहिले अध्यास हे ते येत नाही, अध्यास, अध्यस्त आणि अधिष्ठान. मग अध्यास कोणाचा, दृष्टांतात काल झालेला विषय थोडंसं बोलायचं, सर्पाचा. दृष्टांतात म्हटलं का मग सर्पाचा, रज्जू सर्पाकार भासेली जगदंबर. मग अध्यास कोणाचा, सर्पाचा. कोणत्या अधिष्ठानावर, रज्जू अधिष्ठानावर. मग अध्यस्त कोण, सर्प आणि सर्पाचं ज्ञान, ज्याचा अध्यास झाला आहे ना, त्या तो पदार्थ त्याचं ज्ञान. मग सिद्धांतामध्ये वेष्टी आणि समष्टी. वेष्टी म्हणजे काय म्हटलं आपण, मनुष्य म्हटलं तर काय होईल, वेष्टी. मनुष्यत्व म्हटलं तर समष्टी. वृक्ष म्हटलं की वेष्टी आणि जंगल म्हटलं की समष्टी. जे सर्वांना घेऊन चालणारं ते समष्टी आणि एकाला घेऊन चालणारं वेष्टी. तसं एकांतकरणाची उपाधीने अवच्छिन्न असणारं चैतन्य त्याला काय म्हणणार, वेष्टी. त्याचं नाव साक्षी. आणि सर्वच जीवाचं अधिष्ठानभूत असणारं जे चैतन्य त्याला म्हणणार समष्टी, म्हणजे कोण, ब्रह्मचैतन्य. आणि ब्रह्मामध्ये आणि साक्षीमध्ये जो भेद कसा आहे तो औपाधिक आहे. आणि आपण काल परवा एक पंक्ती पुन्हा एक सिद्धांत म्हणून आपण मनीमानसी ठरवलेला आहे, औपाधिक भेद वास्तव अभेदाची लाभ आणि करत नाही. म्हणजे साक्षीमध्ये आणि ब्रह्मचैतन्यामध्ये वास्तविक काय आहे, अभेद आहे. आणि दिसणारा औपाधिक काय आहे, भेद आहे. आणि औपाधिक भेद वास्तव अभेदाची लाभ आणि करत नाही. असं असल्यामुळे याच पंक्तीतून आपला निर्णय काय झाला, साक्षी आणि ब्रह्म दिसायला दोन आहे, असायला एकच आहे. त्यामुळे साक्षीवर सर्व जगत आणि ब्रह्मावर अहंकारादी बंध अध्यस्त आहे असं जाणून म्हटलं तर चालेल का, मग जाणून म्हटलं तर चालेल, कारण ते दोन्ही काय आहे, एकच आहे. पण आता प्रक्रियेत आपल्याला बोलायचं आहे. सौभाग्यवती म्हटलं तरी स्त्रीच आहे आणि कुमारिका म्हटलं तरी स्त्रीच आहे. पण ज्या वेळेला ती अविवाहित आहे त्यावेळेला तिला तुम्ही सौभाग्यवती म्हटलं तर तिचा मान का अवमान आहे, अवमान आहे. आणि ज्या वेळेला ती विवाहित आहे त्यावेळेला कुमारिका म्हटलं तरी अवमानच आहे. पण ज्या वेळेला ती विवाहित आहे त्यावेळेला तिला काय म्हणावं, सौभाग्यवती म्हणावं. आणि अविवाहित आहे तर कुमारिका म्हणावं. तसंच निरुपाधिक आहे असं सांगायचं असेल तर त्यावेळेला ब्रह्म किंवा साक्षी म्हणावं. आणि सोपाधिक सांगायचं असेल तर त्याला जीव किंवा ईश्वर म्हणावं. सोपाधिक रूपाने पाहिलं तर तो कोण झाला, जीव किंवा ईश्वर. आणि निरुपाधिक रूपाने म्हणलं तर साक्षी किंवा ब्रह्म. पण मग साक्षी किंवा ब्रह्मामध्ये कल्पना अविद्या तेने झाला जीव, माया उपाधी शिव बोरी जिती. या दोघी उपाधी लागल्या. म्हणून काल आपण बोललो घटाची उपाधी लागली की घटाकाश, मठाची उपाधी लागली का मठाकाश. पण घटाकाश मठाकाश कोण आहे, महाकाशच आहे. तसं मायाची उपाधी लागली ईश्वर, अविद्येची उपाधी लागली जीव. पण जीव ईश्वर कोण आहे, ब्रह्मच आहे. जीव ईश्वर कोण आहे, ब्रह्मच आहे. मग तत्वता जरी एक असले तरी आता प्रक्रियेच्या भाषेतलं अध्यारोपातलं आपलं बोलणं चालू आहे. अध्यारोप अपवादोभ्याम निष्प्रपंचोयम प्रपंचते. आणि मग शेवटी पण आपण कारणाध्यास आणि कार्याध्यास पाहिला. म्हणजे अध्यासाचे दोन प्रकार. दृष्टांतामध्ये आपण काल म्हटलो ही कोण, रज्जू, आणि त्यावर भासलेला हा कोण, सर्प. मग हा सर्प कोणता अध्यास, कार्याध्यास. आणि त्याला कारण कोण, कारणाशिवाय तर कार्य घडत नाही. कारण गुन्हा कार्यानं वर्तनते. तर त्याचं कारण काय, रज्जूचं विशेष स्वरूपाचं अज्ञान आहे ना, ते काय कारण. म्हणजे विरज्जूच्या विशेष स्वरूपाचा अज्ञानाला कोणता अध्यास म्हटलो आपण, कारणाध्यास. आणि दिसलेल्या सर्पाला कार्याध्यास. मग कोणता दुःख देतो, दोन्ही दुःख देतात. कोणता परंपरेने देतो, कारणाध्यास. कोणता साक्षात देतो, कार्याध्यास. हा झाला दृष्टांत. तसं आत्म्यावर कोण अध्यस्त, अहंकारादी बंध. ब्रह्मावर कोण अध्यस्त, जगदंतपाती पदार्थ. मग त्या अध्यासाचा तिथे कारणाध्यास कोण, आत्मा किंवा ब्रह्माचं विशेष स्वरूपाचं
अज्ञान. आणि कार्याध्यास कोण? अहंकारादिबंध किंवा जगदंतपाती पदार्थ, जीव ईश्वर सृष्टी, हा काय कार्याध्यास आहे. याच्यातच सुद्धा साक्षात दुःख कोण देईल? कार्याध्यास. परंपरेने दुःख कोण देईल? कारणाध्यास. आणि मग आध्यासाची निवृत्ती कशाने होते? अधिष्ठान ज्ञानाने. मग आध्यासाची निवृत्ती अधिष्ठान ज्ञानाने होते असं म्हटल्याच्या नंतर मग ते वादामध्ये जसं रज्जू काय शुक्तीवरी रजत पाहता डोळा दिसे, रज्जूवरी भाषे मिथ्या सर्प. शुक्ती रजत, रज्जू सर्प, रज्जूवर भासलेला सर्प, शुक्तीवर भासलेलं रजत, रज्जूच्या आणि शुक्तीच्या ज्ञानाने का निवृत्त होतं? जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होतं. ते आद्यस्थ आहे म्हणून अधिष्ठान ज्ञानाने निवृत्त होतं. तसं हे जगत, व्यष्टी समष्टी जगत काय ठरलं म्हणजे ते अधिष्ठान ज्ञानाने निवृत्त होईल. मिथ्या ठरलं म्हणजे आणखी इथे आद्यस्थ ठरलं म्हणजे ते निवृत्त होईल. म्हणजे आता वाद चालला कोणाचा? पूर्व पक्ष आणि उत्तर पक्ष. पूर्व पक्ष म्हणतो जगत काही नाही, आद्यस्थ नाही. सिद्धांती काय म्हणतात? आद्यस्थ आहे. आता पूर्व पक्षाच्या मताने जर जगत आद्यस्थ आपलं सत्य ठरलं तर त्याची निवृत्ती कशाने होईल? मग कर्माने. कारण आपलं ठरलं ना निवृत्ती दोन प्रकारची, दोन ठिकाणी. दोन प्रकारची म्हणजे क्रियेच्या अंगाने, ज्ञानाच्या अंगाने. लयरूप निवृत्ती, आत्यंतिक निवृत्ती, उपादानात आणि अधिष्ठानात. हे कायमचं ध्यानात ठेवायचं. मग लयरूप निवृत्ती ती कशाने होते? क्रियेने. आणि ती कुठे होते? उपादानात. मग जगत काय ठरलं म्हणजे ही निवृत्ती होईल? नाही. आता हे पहिलं सत्य ठरलं तर ही निवृत्ती कधी होईल? जगत वादात सत्य ठरलं तर. पूर्व पक्षाला जगत काय ठरवायचं? सत्य ठरवायचं. नाही, पूर्व पक्षाला म्हणलं का सत्य ठरवायचं आणि उत्तर पक्षाला म्हणलं का मग मिथ्या ठरवायचं. मग वादामध्ये जगत काय नाही पूर्व पक्षाच्या मते? आद्यस्थ नाही. म्हणजे काय आहे ते? सत्य आहे. आणि सत्य असल्यामुळे त्याची निवृत्ती कशाने? क्रियेने ना कर्माने. म्हणून मोक्ष कशाने? पूर्व पक्षाच्या मताने कर्माने. आणि तो कर्माने मोक्ष हे सांगण्याकरता ते बोलतो. आता हे सगळं आतापर्यंत बोललेलं आपल्याला काय वाटलं? हा उत्तर पक्ष चालला, पण हा काय आहे? पूर्व पक्ष आहे. पण पूर्व पक्षाला उभारणी करायची म्हटली तर समोरच्या अंतकरणात शिरून बोलायला लागतं ना. मग जसं मागे नाही का जीवाच्या ठिकाणी पंचक्लेश, ब्रह्माच्या ठिकाणी एकही नाही, हे बोलता बोलता कधी तू आपल्याला तिकडे घेऊन गेला कळालंच नाही. तसंच प्रकारे ते चालू आहे. कशाचा अभाव सांगताना? प्रयोजनाचा अभाव. कितवा अनुबंध? तिसरा अनुबंध. त्याच्यातला आपण काल साधारण मला वाटतं मनुष्यबुद्धी जे कळणे शक्य नाही ते समजून देणे शास्त्रत्व 5व्या परिच्छेदातलं हे आपलं वाचून झालं. आणि पुढची एक ठळक पंक्ती आहे, ज्याच्या ठिकाणी जे नाही त्याच्या ठिकाणी ते दिसणे हेच मिथ्यात्व. बरोबर ना? इथपर्यंत आपण काल वाचन आपलं केलेलं आहे. आणि या पूर्ण परिच्छेदाचा आशय आपल्या डोळ्यासमोर आहे. फक्त आता त्या पंक्ती लावून आपण पटकन थोडंसं पुढे जाऊया. याच्यात मात्र काही एखादं समजा कळालं नाही किंवा नवीन भाव आपल्याला सुचला, बाबांकडे आपण ऐकलेला आहे, तर आपली एक चर्चा चालू आहे. मोकळ्या मनाने तुम्ही बोलू शकता. फक्त ते बोलण्यामध्ये विषयांतर नको. म्हणजे कसं रावणाने कुंभकर्णाला उठवलं, बोललो का आपण एक दिवस. आणि कुंभकर्णाला उठवल्याच्या नंतर कुंभकर्णाने अग्रजा भ्राता पितृ समाना म्हणून कुंभकर्णाने त्या रावणाचं दर्शन घेतलं असं मी कीर्तनात बोलत होतो. टाळकऱ्याने प्रमाण दिलं, श्री संताची ये माता चरणावरी. मी म्हटलं बसत नाही. ते म्हणलं कसं काय बसत नाही? त्यांनी चरणावर मस्तक ठेवलं नाही का कुंभकर्णाने? म्हणलं ठेवलं. मग बरोबर आहे श्री संतचे. अरे म्हणलं पण श्री संत नाही ना, रावण संत आहे का? बरं श्री लावावा असा आहे का? मग तिथं ते प्रमाण देणं चुकीचं नाही का? फक्त ही होणार नाही आपलं आहे ना, विषयांतर होणार नाही याची काळजी घ्यावी. आणि मोकळ्या मनाने आपण त्याचं चिंतन करावं. एखादा भाव वाटला, काय वाटलं तर मोकळ्या मनाने बोलावं एखादं. आणि सगळ्यात महत्त्वाचा हा विषय चालू असताना आपल्याला एखादी माऊलीची ओवी आठवली, नाथबाबाची ओवी आठवली, तुकोबरायचं वचन आठवलं, निळोबरायचं वचन आठवलं, ते मोकळ्या मनाने बोललं पाहिजे. का बोललं पाहिजे? कारण ते एक तर वक्त्याला सगळं ते पाठांतर नाही, ते आठवेलच असंही वेळेला नाही. पण ज्या वेळेला एखाद्या विषयाला आपल्याला संताचा पुरावा भेटतो त्यावेळेला आपण निर्धास्त होतो. आता वाटतं आपला तुकोबराने सांगितलं ना, माऊलीने सांगितलं, मग काही हरकत नाही. कारण प्रकरण ग्रंथात त्यांनी किती सांगितलं, पण हेच माऊली सांगतात हेपर्यंत होत नाही तोपर्यंत ते आपल्याला ते तितकंसं जवळचं वाटत नाही. बरोबर की नाही? म्हणजे निश्चलदासजी आपल्याला दूरचे असं नाही, सगळे संतच आहेत तिथून. पण तरीही आपल्या माऊलीने सांगितलं म्हटलं का मनुष्याला तो आणखी काय वाटतं ते जवळच वाटतं. तशा पद्धतीने आपल्याला काय वाटलं तर आपण बोलत चला. आता इथून पुढे वाचतो बघा. 5वा परिच्छेद प्रयोजनाविषयी विचार. आणि त्यामध्ये ज्या ठिकाणी जे नाही त्या ठिकाणी ते दिसणे यास काय म्हणतात? मिथ्यात्व. म्हणजे थोडक्यात सकल दुःख निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती याचं नियत साधन कोणता निश्चय? मिथ्यात्व निश्चय. कोणता निश्चय? मिथ्यात्व निश्चय. आणि हा कोणी सांगितला?
शास्त्राने. आणि शास्त्र कशाला म्हणतात? जे आपल्याला अज्ञाताचं ज्ञान करून देतं त्याला शास्त्र म्हणतात. बघा, किंवा हितशंशनात शास्त्र इथे उच्चते, आपल्या हिताचा उपदेश करतं त्याला शास्त्र म्हणतात. बघा, यास लौकिकात भ्रम म्हणजे मिथ्यात्व निश्चयालाच लौकिकात काय म्हणतात? भ्रम म्हणतात. लोकव्यवहारात त्याला भ्रम म्हणतात. आणि शास्त्रीय परिभाषेत त्याला काय म्हणतात? अध्यास असं म्हणतात. म्हणजे आता 3 शब्द एक अर्थवाचे झाले की नाही? कोणकोणते बोला? 1 मिथ्यात्व, 2 भ्रम आणि 3 अध्यास. मग मिथ्या म्हणजे खोटं आहे ना, आणि लौकिकात भ्रम म्हणतात म्हणजे हा सुद्धा खोटाच. आणि त्याला शास्त्रीय परिभाषेमध्ये अध्यास म्हणलं तरी काय? खोटं आहे. 3चा अर्थ आहे खोटं. पण हे 3 शब्द वापरलेत कारण त्याला मिथ्यात्व निश्चय झाल्याशिवाय सकल दुःखाची निवृत्ती परमानंदाची प्राप्ती होऊ शकत नाही. मिथ्यात्व निश्चय म्हणजे हे सर्व भ्रमरूप आहे कळाल्याशिवाय. भ्रम म्हणजेच काय? तर शास्त्रीय परिभाषेत त्याला अध्यास असं म्हणतात. आता बघा, ज्या पदार्थाचा अध्यास झालेला असतो तो पदार्थ आणि त्याचे ज्ञान यास काय म्हणतात? अध्यस्त. आता ते त्रिपुटी बरोबर आहे का? बघा, आपण आत्ताच लावली सुरुवातीला, कालही आणि आजही. अध्यास, अध्यस्त, अधिष्ठान. एकदा आपण बोललं पाहिजे. दृष्टांतात अध्यास कोणाचा? सर्पाचा. अधिष्ठान कोण? रज्जू. अध्यस्त कोण? सर्प आणि सर्पाचं ज्ञान. तेच इथे सांगतात. उदाहरण, रज्जूच्या ठिकाणी सर्प नाही, पण केव्हा केव्हा रज्जूच्या ठिकाणी सर्प दिसतो. केव्हा दिसतो? मंद अंधकारात दिसतो. पुन्हा केव्हा दिसतो? रज्जूचं सामान्य ज्ञान विशेष स्वरूपाचं अज्ञान असतं तेव्हा तो दिसतो. मंद अंधकारात रज्जूचं सामान्य ज्ञान विशेष अज्ञान असेल तर त्यावेळेला आपल्याला केव्हा केव्हा रज्जूवर सर्पाचा भ्रम होतो, सर्प दिसतो. पण मग असणारा पदार्थ दिसतो का नसणारा पदार्थ दिसतो? असणारा पदार्थ दिसतो का नसणारा दिसतो? बरं, जाऊ दे, तुमचं बरोबर आहे, नसणारा पदार्थ दिसतो कारण सर्प नाहीच आहे ना तिथे. नसणारा दिसतो, पण मग नसणारा वांद्यापुत्र नाही का? हा, आहे की नाही? कारण नसणारा वांद्यापुत्र आहे पण तो आपल्याला कधी दिसत नाही. मग नसणारा सर्प असेल तर तोही दिसू नाही. दिसतो म्हटल्याच्या नंतर त्याला काहीतरी सत्ता अस्तित्व दिलं पाहिजे. म्हणून त्याला कोणती सत्ता दिली जाते? प्रातिभाषिक सत्ता. प्रतिती मात्र सत्ता म्हणून प्रातिभाषिक सत्ता. आणि त्याचं कारण काय? तर ते रज्जूचं विशेष स्वरूपाचा अज्ञानाचाच परिणाम कोण झालेला आहे? सर्प आहे. त्याही वेळेला आपण खरं पाहतो कोणाला? रज्जूलाच. म्हणतो सर्प हा आपला काय झालेला आहे? भ्रम. आणि त्या भ्रमालाच म्हणतात अध्यास. आणि त्या दोघाला म्हणतात मिथ्यात्व. आहे ना, मिथ्यात्व निश्चय. बघा, आता रज्जूच्या ठिकाणी सर्प नाही, पण केव्हा केव्हा रज्जूच्या ठिकाणी सर्प दिसतो. म्हणून सर्प व त्याचे ज्ञान हे काय आहे? अध्यस्त. आले का? म्हणजे सर्पाचं ज्ञान काय आहे? अध्यस्त आहे. ज्याच्यावर भासला ती रज्जू अधिष्ठान आहे. जो झाला तो सर्पाचा अध्यास आहे. आणि सर्प आहे असा जो व्यवहार झाला तर तो काय आहे? अध्यास. त्यास अध्यासाचं म्हणतात. आणि रज्जूस सामान्य दृष्टीने अधिष्ठान म्हणतात. हे सामान्य दृष्टीने शब्द का टाकला असावा? सहज आपल्याला संस्काराने असं काय वाटतं? कोणी सांगू शकाल का? रज्जूला सामान्य दृष्टीने अधिष्ठान असे म्हणतात. असं सामान्य दृष्टीने असा शब्द का टाकला असावा? सांगा ना, बोला ना. म्हणजे कारण ही बी व्यवहारिक सत्ताची आहे रज्जू, आणि ते बी नाश पावणारी म्हणून त्यांना सामान्य, कारण ते बी खोटंच आहे. हा, ठीक आहे. रज्जू सुद्धा, कारण ब्रह्म सत्यम जगन मिथ्या. मग जसं सर्प खोटा आहे तशी रज्जू जगातली काय? खोटीच आहे. हे उत्तर आहे. आणि अजून त्याचं उत्तर 4थ्या तरंगात आपल्याला येणार आहे. जड जडाला अधिष्ठान होत नाही. त्याचं उत्तर अजून जवळचं काय? जड जडाला अधिष्ठान होत नाही. आणि रज्जू कशी आहे? जड आहे. आणि त्याच्यावर भासलेला सर्प काय? जड आहे. मग जड जडाला अधिष्ठान होतं का? उत्तर आहे नाही. मग जड रज्जू सर्पाला अधिष्ठान होईल कशी? म्हणून इथे सामान्य दृष्टीने, कारण हीच असाच आक्षेप पुढे घेणार आहे. आणि तुम्ही तर त्यावेळेला कसं काय रज्जूला अधिष्ठान म्हटले? लगेच ते आठवण करून देतील. आम्ही अधिष्ठान म्हणलो पण आम्ही तिथं शब्द ठेवला होता काय? सामान्य दृष्टीने. वरवर पाहता, आपाता विचार करत नाही तोपर्यंत. पण विशेष दृष्टीने पाहिलं तर रज्जू नाही, रज्जू उपहित चैतन्य असा विचार आपल्याला पुढे येणार आहे. सामान्य दृष्टीने कोणाला अधिष्ठान म्हणतात? बोला. रज्जूला. कोणाचं? सर्पाचं. म्हणून अध्यस्त कोण? सर्प ज्ञान. अध्यस्त कोण? आता लय वेळ झाला नाही त्यामुळे आपण आता बोललं पाहिजे. अधिष्ठान ज्ञानाने अध्यस्त सर्प त्याचे ज्ञान या दोघांची काय होते? निवृत्ती होते. का? तर जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होतं. मग सर्पाच्या त्या रज्जूच्या अज्ञानानेच कोण भासलेला आहे? सर्पाचं ज्ञान. म्हणून ते कोण निवृत्त होईल?
रज्जूचं ज्ञान झालं का सर्पज्ञान दोन्ही काय होईल? निवृत्त होईल. का? कारण दोन्ही अज्ञानात प्रतीती आली, दोघांची ज्ञानात निवृत्ती होईल. आता सिद्धांत बघा कसं बोलतो. आत्मा म्हणजेच ब्रह्म. तुम्ही म्हणाल म्हणजे कुठे शब्द आहे? ते मध्ये छोटीशी आडवी रेषा आहे का आपल्या याच्यात? त्याचा अर्थ कधी करायचा? म्हणजे आत्मा म्हणजे ब्रह्म आहे की नाही? मग ते मध्ये शब्द आला का त्याचा सामान्यात अर्थ काय असतो? म्हणजे आहे ना, समानार्थी. पण ते आत्मा म्हणजे ब्रह्म समानार्थी म्हणण्यापेक्षा आत्मा म्हणजेच कोण आहे? ब्रह्म आहे. आणि ब्रह्म म्हणजेच कोण आहे? आत्मा आहे. पण मग म्हणजे कशाला टाकला? आणि मग आत्मा ब्रह्म दोन नावं का घेतले? तर त्यांच्यातला भेद कसा आहे? औपाधिक आहे. आणि औपाधिक असल्यामुळे वास्तव अभेदाचे लाभाने होत नाही. अशा अर्थाने आत्मा म्हणजे ब्रह्माचे किंवा ब्रह्मरूप आत्मा किंवा आत्मरूप ब्रह्म यांच्या अधिष्ठानावर कशाचा भ्रम होतो? जगताचा भ्रम म्हणजेच अध्यास होतो. आणि ब्रह्मज्ञानाने त्याची काय होते? निवृत्ती होते. जसं रज्जूच्या अज्ञानाने प्रतीतेला आलेला सर्प ज्ञान याची रज्जूच्या ज्ञानाने निवृत्ती होते, तसं आत्मा म्हणजेच ब्रह्म याच्या अज्ञानाने प्रतीतेला आलेला हा जगत याची काय होते? आत्मब्रह्माच्या ज्ञानाने निवृत्ती होते. म्हणजे अध्यास निवृत्तीने सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती होते. थोडक्यात आता सकल दुःखाची आत्यंतिक निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती याला काय म्हणतात? मोक्ष. त्याचं नियत साधन काय ठरलं आता? अध्यासाची निवृत्ती आहे ना, मिथ्यात्वाची निवृत्ती, भ्रमाची निवृत्ती. हे त्याचं नियत साधन सांगितलं. कोणी सांगितलं आपल्याला? हे शास्त्राने सांगितलं. म्हणजे विचारसागर ग्रंथात सांगितलं. म्हणून विचारसागर ग्रंथ अज्ञाताचं काय करून देतो? ज्ञान. म्हणून विचारसागर ग्रंथ काय आहे? शास्त्र आहे. ज्ञानोबरायची ज्ञानेश्वरी काय आहे? शास्त्र आहे. जे आपलं सकल संत वाङ्मय काय आहे? शास्त्र आहे. कारण जे आपल्याला अज्ञात आहे तेच आपल्याला ते ज्ञान करून देतात. म्हणून आपलं वाङ्मय काय आहे? शास्त्र आहे. म्हणजे अध्यास निवृत्तीने सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती होते. हेच जीवाचे काय आहे? साध्य आहे. साध्यास मुख्य साधन आहे. काय आहे? त्या अध्यासाची निवृत्ती हे मुख्य साधन आहे. साध्य काय आहे? मोक्ष. साधक कोण आहे? मुमुक्षु. आणि त्याला मुमुक्षुला अपेक्षा कशी आहे? मोक्षरूपी साध्याची. आणि त्याचं साधन कोण आहे? मिथ्यात्व निश्चय किंवा अध्यासाची निवृत्ती. आणि अध्यासाची निवृत्ती कशाने होणार नाही? ते सिद्धांताच्या मतात कशाने होणार नाही? ज्ञाना वाचून होणार नाही. आणि पूर्वपक्षाच्या मते कशाने निवृत्ती करायची? त्याला क्रियेने, कर्माने. आणि मग कर्माने निवृत्त करण्याकरता हे आता इथून पुढे पूर्वपक्षाची सुरुवात आहे. आता तो म्हणणार हे सगळं जगत काय नाही, मिथ्या नाही, म्हणजेच खोटं नाही, म्हणजेच अध्यस्त नाही आहे ना. मग काय? सत्य आहे. त्याच्यामध्ये काय? ते सत्य आहे. आता बघा हे इथून पुन्हा ह्या पंक्ती पुन्हा बारकाईने बघा. म्हणजे अध्यास निवृत्तीने सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती होते. हे जीवाचे काय आहे? साध्य. आणि त्या जीवाच्या साध्याला मुख्य साधन काय? अध्यासाची निवृत्ती. तिथे शब्द नाही पण आपण ठेवायचा काय? अध्यासाची निवृत्ती. कारण यानेच प्रयोजन म्हणजे कोणतं? फल. प्रयोजन म्हणजे फल आणि फल म्हणजे मोक्ष. ते मोक्षाचे काय होते? सिद्धी होते. आणि याच प्रयोजनाचे सिद्धीवर सर्व वेदांत शास्त्राची काय इमारत आहे. मग आपण म्हणतो ना, पाया विना भिंत तातडीची. पाया जर मजबूत नसेल तर इमारत कोसळायला वेळ लागत नाही. तसं वेदांत शास्त्राची सगळी इमारत ही कशावर उभी आहे? मोक्षरूपी परमप्रयोजन. मोक्षरूपी परमप्रयोजनाचा पाया कोण आहे? हस्तगत करायचं म्हटलं तर अध्यस्त आहे ना. हे सगळं काय? अध्यास आहे. आणि अध्यास काय होतो? अधिष्ठान ज्ञानाने निवृत्त. म्हणजे थोडक्यात ते अध्यस्त ठरली पाहिजे. कोण? व्यष्टी समष्टी जगत हे काय ठरलं? म्हणजे ज्ञानाने मोक्ष होईल. अध्यस्त ठरलं म्हणजे ज्ञानाने मोक्ष होईल. आणि वादामध्ये जर व्यष्टी समष्टी जगत अध्यस्त ठरलं नाही तर त्याची कशाने निवृत्ती होणार नाही? ज्ञानाने निवृत्ती होणार नाही. आणि मग वादामध्ये हे जगत अध्यस्त आहे असं कोणाचं मत आहे? सिद्धांतांचं मत आहे. आणि ते वादामध्ये जगत अध्यस्त नाही असं कोण म्हणत आहे? पूर्वपक्ष म्हणत आहे. पण मग अध्यस्त नाही हे म्हणून चालेल का? का नाही सिद्ध करावं लागेल? का नाही सिद्ध करावं लागेल. मग त्याकरता आता तो कसं बोलतो ते आपण पाहू. मग त्यामध्ये आपण अध्यासामध्ये किती प्रकार पाहिले आता? 2. एक कारणाध्यास आणि दुसरा कार्याध्यास. त्या संबंधी आता बोलताना पुढे बघा काय बोलतात. वादात जर अध्यस्त जगत ठरले नाही तर वेदांत शास्त्र काय होईल? निष्फल होणार. आता ते कोणावर कोण अध्यस्त? ते व्यष्टी समष्टी भेदाने ते सांगतात बघा. समष्टी दृष्टीने ब्रह्मावर जगत अध्यस्त आणि व्यष्टी दृष्टीने आत्म्यावर अहंकारादी बंध अध्यस्त. असे थोड्या भेदाने म्हणण्याची काय आहे? वहिवाट आहे, पद्धत आहे, रूढी आहे वेदांत शास्त्रामध्ये.
वास्तविक विषय निरूपणामध्ये इथे शब्द बघा, म्हणजे आपण ज्यावेळेला अहंकारादी बंध आद्यस्त म्हणतो तो कोणावर म्हटला पाहिजे? आत्म्यावर. जगत आद्यस्त म्हणतो कोणावर म्हटलं पाहिजे? ब्रह्मावर. कारण आत्मा आणि ब्रह्म दोन आहे काय? नाही. मग असं का म्हणता? उपाधी भेदाने आहे ना. पाणी कुठे? घटात. आणि आपण बसलो कुठे? मठात. मग आपण घटात नाही बसलो का? आहे ना. आणि पाणी मठात नाही का? पण तरीसुद्धा पाणी म्हणलं तर कुठे म्हणलं पाहिजे? घटातच म्हणलं पाहिजे. आणि बसणं म्हणलं तर कुठे? पाठ कुठे चालला तर मठातच म्हणलं पाहिजे. कारण घटात म्हणलं तर सगळे बसू शकत नाही ना. आणि पाणी मठात असं ठेवता येत नाही. पाणी घटात ठेवता येतं आणि पाठ मठात होतो. बरोबर की नाही? म्हणजे जरी घटाकाश आणि मठाकाश एकच असलं तरी व्यवहारामध्ये तरी आपल्याला ते शब्द द्यावंच लागेल ना. पाण्याचं ग्रहण त्या कशात होईल? घटात होईल. आणि पाठाचं बसणं उठणं कुठे होईल? मठात होईल. तसं अहंकारादी बंध कुठे म्हणावा? आत्म्याच्या ठिकाणी. आणि जगताचा अध्यास कुठे म्हणावा? ब्रह्माच्या ठिकाणी. मग ब्रह्म आणि आत्मा एक नाही काय? आहे. पण तरीसुद्धा व्यवहाराच्या भाषेत उपाधी भेद म्हणून स्वीकारलं तर आपण आत्म्यावर कोण म्हटलं पाहिजे? अध्यस्त. अहंकारादी बंधच म्हणलं पाहिजे. आणि जगतावर कोण अध्यस्त म्हणलं पाहिजे? वा वा. ब्रह्मावर कोण अध्यस्त म्हणलं पाहिजे? जगतच म्हटलं पाहिजे. म्हणून ते म्हणतात समष्टी दृष्टीने ब्रह्मावर जगत अध्यस्त आणि व्यष्टी दृष्टीने आत्म्यावर अहंकारादी बंध अध्यस्त आहे. असे थोड्या भेदाने काय म्हणायचं? म्हणजे उपाधी भेदाने. तिथं थोड्या शब्दाचा अर्थ काय करायचा? उपाधी भेदाने म्हणण्याची काय आहे? वहिवाट आहे. पण वास्तविक विषय निरूपणामध्ये जीव म्हणजेच आत्मा व ब्रह्म. जीव म्हणजेच आत्मा असा शब्द का टाकला? कारण जीव म्हणलं का विशिष्ट आला आणि आत्मा म्हणलं का त्यातला विशेष भाग आला. आणि ऐक्य म्हणताना कोणाचं होत नाही? विशिष्टाचं होत नाही. जीव ब्रह्माचं ऐक्य होतं पण विशिष्ट जीवाचं ब्रह्माशी नाही ऐक्य होत, शुद्ध ब्रह्माशी. त्यातला विशेष भागाचं ऐक्य होतं असं मागं सिद्ध झालं ना आपल्याला. म्हणून तिथे म्हणजे असा शब्द टाकून त्यांनी स्पष्टीकरण केलं. म्हणजे इतकं तोलून मापून प्रत्येक शब्द ठेवलेला आहे का मागचं पुढचं अनुसंधान आहे. पूर्व पक्षाने पुन्हा काही आळ घेऊ नाही म्हणून प्रत्येक शब्द तोलून मापून ठेवतात. बघा वास्तविक विषय निरूपणामध्ये जीव म्हणजेच आत्मा. जीव म्हणजेच आत्मा म्हणजे जीवाचा लक्ष्यार्थ म्हणलं तर आत्मा आणि आत्म्याचा वाच्यार्थ म्हणलं तर जीव आहे ना. कारण वाच्यार्थ म्हणलं का 3 आले आणि लक्ष्यार्थ म्हटलं का एकच आलं. वाच्यार्थ म्हणले ती 3 कोण आले? विशेषण, विशेष आणि विशिष्ट. बोला मागे झालेलं विशेषण कोण? विशेषण अंतकरण. अंतकरण किंवा साभास अंतकरण, अवच्छेदवाद आणि आभासवाद. आणि विशेष म्हणलं का? साक्षी, आत्मा, प्रत्येक, तोमपद, लक्षण. विशिष्ट तो प्रमाता जीव संसारी आहे ना. म्हणजे जीव इथे जीव पद आला तर तो कोणत्या अर्थाने आला? मग वाच्यार्थाने ज्याच्यामध्ये 3 आहे. आणि आत्मा आला तर लक्ष्यार्थाने ज्याच्यामध्ये विशेष आहे एवढाच भाग आहे. ठीक ना? काही वाटलं तर बोला बरं. वास्तविक विषय निरूपणामध्ये जीव आणि आत्मा म्हणजेच आत्मा व ब्रह्म कसे आहेत? एकच आहे. कसं ऐक्य आहे त्यांचं? कशात ऐक्य आहे त्यांचं? लक्षार्थात ऐक्य आहे. कशात नाही? वाच्यार्थात नाही. असे सिद्ध केले आहे. तेव्हा कोणावरही काही अध्यस्त म्हटले तरी चालेल. म्हणजे आत्मा आणि ब्रह्म जर एकच आहे तर आत्म्यावर सुद्धा जगत आणि ब्रह्मावर सुद्धा अहंकारादी बंध अध्यस्त म्हणलं तर चालेल. पण हे म्हणणं जाणून आहे. हे म्हणणं जाणून आहे. पण प्रक्रियेच्या भाषेत बोलायचं झालं घट कुठे आहे? मठातच आहे. मठात तरी आकाश आहे, घटात तरी आकाश आहे. दोन्हीतला आकाश मग आकाश रूपच आहे. असं जर जाणून एखादं म्हणेल आम्ही मठात घटात पाठ घेतला आणि मठात पाणी ठेवलं चालेल? नाही. जाणून म्हणला तर दोन्ही आकाश मग आकाश रूपाचं आहे ना. मग एक जर म्हणला आम्ही घटात पाठ घेतला आणि मठात पाणी ठेवलं तरी चालेल. कारण मठातलं तरी काय आहे? आकाशाचं आहे. घटातलं तरी काय आहे? आकाशाचं आहे. बाहेरचं तरी महाकाश आहे. पण याला जर ते घटाकाश मठाकाश महाकाश तिन्ही एकच आहे हे ज्याला माहिती नाही त्याला जर तुम्ही म्हणले घटात पाठ घेतला आणि मठात पाणी ठेवलं तर ते म्हणले बावळट आहे की नाही? कारण त्याला ते कळणार नाही ना. पण जाणून जर म्हणलं तर चालेल. मग तसं आत्म्यावर अहंकारादी बंध आणि ब्रह्मावर जगदंतपाती पदार्थ हे सगळंच आहे. पण आत्मा आणि ब्रह्म एकच असल्यामुळे आत्म्याच ठिकाणी जगत आणि ब्रह्माच ठिकाणी अहंकारादी बंध अध्यस्त म्हणलं तर चालेल का? चालेल आहे ना. पण ते कसं असावं? जाणून असावं. आणि जाणत नाही प्रक्रियेच्या भाषेत म्हणलं तर मग आत्म्यावरच म्हटलं पाहिजे अध्यस्त कोण? अहंकारादी बंध. आणि ब्रह्मावरच म्हटलं पाहिजे अध्यस्त कोण? जगदंतपाती पदार्थ. बघा मग आता वास्तविक विषय निरूपणामध्ये जीव म्हणजे आत्मा व ब्रह्म एकच आहेत असे सिद्ध केले आहे. तेव्हा कोणावरही म्हणजे आत्मा आणि ब्रह्म या दोघांपैकी काहीही अध्यस्त म्हटले तर काही म्हणजे कोण? अहंकारादी बंध आणि जगदंतपाती पदार्थ अध्यस्त म्हटले तरी हरकत नाही. आता अध्यासाचे वर्णन जीवाच्या स्वाभाविक समजुतीच्या अत्यंत विरुद्ध आहे. खरं सांगा
किती जन्म झाला फेरा, गणित नाही जे दातारा, पडिलो आवर्ती भोवरा, बहुतोरा ओळशिया. आपण हे जगत आद्यस्त आहे, जगत मिथ्या आहे, कधी ऐकायला लागलो? आत्ता दुसऱ्या वर्षात पाठायला गेल्याच्या नंतर ते सुद्धा रेग्युलर असेल तर ते कानावर पडतं, नाही तर त्याच्यातसुद्धा ते पडत नाही. म्हणजे आणि किती जन्मापासून मागे किती जन्मामध्ये आपण सत्य म्हणून व्यवहार करत आलो सांगता येत नाही. म्हणजे हे अध्यासाचे संस्कार आपल्याला याच जन्मातले आहे आणि सत्यत्वाचे संस्कार अनंत जन्मातले. किती जन्म सांगता येत नाही. मग एकाएकी जो कायम मिथ्या म्हणत आला, सत्य म्हणत आला, आणि त्याला जर म्हटलं आपण हे सगळं मिथ्या आहे, ते एकाएकी पटेल का? म्हणजे जीवाच्या स्वाभाविक समजुतीची ही गोष्ट विपरीत नाही का? आपण जर जास्त जगत मिथ्या मिथ्या म्हणायला लागलो, गावाकडे लोक म्हणतील याला डागलं पाहिजे, हा जास्त वेडावाणी करायला लागला. कारण का? त्यांना कधी बापजन्मी संस्कारच नाही ना, ऐकलेलंच नसेल, तर ही गोष्ट इतक्या सहजासहजी पटणारी नाही. पण मग ते सत्य नाही का? म्हणजे काय सत्य नाही का? जगत मिथ्या आहे म्हणणं हे सत्य नाही का? जगत मिथ्या आहे म्हणणं हे काय? सत्य आहे. म्हणजे जगत काय? सत्य आहे. असं म्हणणं सत्य आहे ना, हे म्हणणं सत्य नाही. पण जगत मिथ्या आहे हे म्हणणं सत्य आहे. आणि जगत मिथ्या आहे म्हणणं सत्य आहे म्हणून जगत काय आहे? मिथ्या आहे ना, हे म्हणणं सत्य आहे. मग कोण सत्य आहे? जगत मिथ्या आहे. मग सत्य कोण आहे? जगत मिथ्या हे सत्य आहे, पण सत्य कोण आहे? मग ब्रह्म सत्य आहे. ते ब्रह्म कोण आहे? मीच आहे. मग सत्य कोण आहे? तुका म्हणे तूच खरा का तुका म्हणे मीच खरा का? तूच मीच नाहीच आहे, मी तू पण जाऊ दे दुरी एकाची गोंगडे पांघरुणे. हाच विषय आपल्याला सिद्ध करायचा आहे. बघा, अध्यासाचे वर्णन जीवाच्या स्वाभाविक समजुतीच्या अत्यंत विरुद्ध असल्यामुळे लवकर पटण्यासारखे नाही. ते लवकर पटत नाही, कळत नाही, झेपत नाही, रंगत नाही. रंगला का नाही? बाबांचे वाक्य, रंगला का नाही तर झेपलं नाही, झेपलं का नाही पटलं नाही, पटलं का नाही कळालं नाही. तो म्हटला कळालं, कळाल्यासारखं वाटलं. कळल्यासारखं वाटणं वेगळं आणि कळणं वेगळं. मग कळालं ना तर पटतच असतं, पटलं की झेपत असतं, झेपला की त्यात रंगतच असतो. मग हे सगळं होण्याकरता काय करावं लागतं? पहिले ते कळून घ्यावं लागतं. मग म्हणतात बघा, लवकर पटण्यासारखे नाही. म्हणून काय? नाही म्हणले पटलंच नाही, मग आज का पाठाला? अहो ते काल काही कळालं नाही, पटलं नाही, त्यापेक्षा आम्ही ठरलं टेन्शन घ्यायचं नाही आणि तुम्हाला द्यायचं नाही, आम्ही आपल्या घरी, तुम्ही तुमच्या पाठात चालू द्या, आहे ना. असं म्हणून जर एखाद्याने आळस केला तर कधी कळेल? बरं, कधीतरी हे कळून घेतल्याशिवाय पर्याय आहे का? मग कधीतरी कळून घ्यायचं, तर मग ते आताच कळून घेतलेलं काही वाईट आहे का? आपल्याला ती गोष्ट माहिती आहे ना. मागं आपण एक सांगितली का नाही, मला नाही आठवते, कांदे बटाट्याची आहे ना. माऊलीला माहिती आहे, बाकी म्हणतात नाही. मग आता बहुमाताला किंमत आहे, माऊलीला थोडंसं मागं ठेवून आपण गोष्ट सांगू. सांगितली होती एकदा. तर ती गोष्ट अशी आहे की पाटील असतो, पाटलाकडनं 100 रुपये घेतो, उसने घेतो. पाटील काही करा, 8 दिवस झाल्याच्या नंतर नक्की देणार. ते पाटील लोकांचं पूर्वी फार करारा, आजही त्यांचा बाण आहे. मग ते पाटील 8 दिवस झाल्याच्या नंतर 8चे दुप्पट 16 झाले, 16चे 32 झाले. पण हा काही पैशाचं नाव घे ना. मग पाटील घरी जाऊन गेला, का रे तू ते 100 रुपये घेतले दे. तुम्हाला पाटील 100 रुपये सोडून बोला. पाटील आता पाटीलाकडे पर्यायला काय काय नाही. पाटील म्हणले तू काय करत, 10 लवंगी मिरची, ती काळी मिरची असते ना, ती दिसायला छोटी असते पण जहाल असते, ती 10 मिरच्या खा, तुला 100 रुपये सुटले. त्याला वाटलं सहज खाईल मी. पण 2 याच्यामध्ये तोंडाची लाही झाली. तो म्हणला पाटील मिरची 100 रुपये सोडून बोला. पाटील म्हणायला लागले मग 10 कांदे का, लासलगावचे कांदे आहे ना, ही आग ओकणारे कांदे. 2 खाल्ले, त्याचं तोंड सोललं. तो म्हटलं पाटील कांदे मिरची 100 रुपये सोडून बोला. पाटील म्हणायला लागले मग 10 बटाटे का. ते बटाटे म्हणजे आग्रा बटाटा, हा मोठा बटाटा. एका बटाट्यात हा आडवा झाला. आता उकडून ठीक आहे हो, ते कच्चा बटाटा कसा खाणार. तो एका बटाट्यात म्हणला पाटील मग बटाटे, आता काय काय झालं तेवढं पळत चला पटकन. बटाटे मिरची कांदे आणि 100 रुपये सोडून बोला. पाटील म्हणायला लागला, पाटील घोड्यावर बसून आलेले होते. पाटलाच्या हातात घोड्याला मारायचा चाबूक होता. म्हणले 5 चाबुकाचे फटके खा, 100 रुपये सुटले. त्याला वाटलं फटके सहज खाऊ. आता तो त्याला एरंडेल तेल पाजलेला चाबूक आहे ना, तो फिरून टाकला. ते त्या चाबुकात आई ग म्हणायला, त्यावर ती खाल उधेडली म्हणतो आपण, ती चामडीच उधळून आली त्याची. तो म्हणायला लागला पाटील चाबुकाचे फटके मिरची कांद्या बटाटास आणि 100 रुपये सोडून बोला. पाटील म्हणायला लागले हे बघा आता शेवटचा उपाय आहे. माझ्या पायामध्ये जोड आहे आणि तो कोल्हापुरी जोड आहे. आणि कोल्हापुरी जोडात पुन्हा त्याला रिपा ठोकलेल्या आहेत खालून. 5 जोड्याचे फटके खा. तुम्हाला पाटील चालेल.
पाटलाने फिरून टाकल्याच्या नंतर आई ग म्हटलं आणि त्यांनी ठाई चाल धुमाळी चाल युगपत गायली. म्हणजे समजून घ्या, म्हणजे इतकं काही अनर्थ घडला. आणि तो पुढच्या 4 फटक्याच्या अगोदर मला पाटील फक्त 2 मिनटं थांबा, आता मला नाही सोडून बोला, आता म्हणला 2 मिनटं 5 मिनटं थांबा. मग शेजारच्या मित्राकडे गेला, त्याला घालीन लोटांगण मुख वंदिनं चरण, काय करायचं ते कर, काही कर गाड्या, मला 100 रुपये दे, नाहीतर मी आज काही जगू शकत नाही. तो मित्र म्हटला एवढा गयावाया करू नको, हे घे, आले तर दे, नाही तर तसे राहू दे. तो गेला, पाटील हे घ्या, काय 100 रुपये. आता एवढं करून 100 रुपये द्या, कारण पाटील होते ते काही तशी सोडणार नव्हते. मग एवढे करून जर द्यायचेच होते तर अगोदर दिलेले वाईट काय. आपले गुरेच गुरुबंधू विचारसागर काय करतात, पुन्हा ऐकतात, 4 वर्ष झाल्याच्या नंतर ऐकतात. काही आता हे बाबा या वयात ऐकतात. मग एवढं करून तर नंतर ऐकणंच आहे, कधी ना कधी तो समजून घेणंच आहे, कारण त्याच्याशिवाय आपलं संत वाङ्मयाची श्रीमंती आपल्याला कळतच नाही. कळायचे म्हटलं तर मग ज्ञानोबराय तुकोबरायाने तरी येऊन आपल्याला सांगितलं पाहिजे, तेवढी तरी भक्ती आपली, तेवढी तरी पराकोटची निष्ठा असली पाहिजे. त्या बाबतीत तिकडे निष्ठानिष्ठी आणि इकडे निष्ठानिष्ठी कसं कळेल ते कळण्याकरता कधीतरी कळून घेण्याचं. मग कधीतरी कळून घेण्यापेक्षा आजच कळून घेतलेलं वाईट काय, ठीक ना. याच्याकरता आता ती गोष्ट संपली. मुळात सिद्धांत काय चालू होता आपलं बघा. म्हणजे ही गोष्ट लवकरात लवकर पटण्यासारखी नाही, कळण्यासारखी नाही. काय हे सगळं काय आहे, मिथ्या आहे, अध्यस्त आहे. अध्यासाचा विचार लवकर कळण्यासारखा नाही. ते म्हणतात लवकर पटण्यासारखे नाही, खरे आहे. म्हणून आळस न करता अध्यास म्हणजेच काय, भ्रम. अध्यास म्हणजेच भ्रम आणि भ्रम म्हणजे अध्यास. मग 2 शब्द का वापरले, एक शास्त्रीय शब्द आहे आणि म्हणजे त्याला काय म्हणतात, योगिक अर्थ आणि रूढ अर्थ, लौकिक अर्थ. असे काय, लौकिक अर्थ म्हटलं का मिथ्या आहे ना, लोकव्यवहारात वापरला शब्द भ्रम, आणि शास्त्रीय परिभाषेत त्याला काय म्हणतात, अध्यास. असे काही प्रत्येक शब्दाचे काही मुख्यतः अनेक अर्थ असतात. ते आपण म्हणतो ना, वाच्यार्थाने, लक्ष्यार्थाने, व्यंजनार्थाने, मुख्य अर्थाने, गौण अर्थाने, अशा अनेक अर्थाने शब्द येतो. तर त्याचा लौकिकात म्हणलं का त्याला काय म्हणणार, भ्रम म्हणणार. शास्त्रीय परिभाषेत म्हणलं का अध्यास म्हणणार. आणि या दोन्हीचा अर्थ काय तर मिथ्या, ठीक ना. अध्यास म्हणजे भ्रम हे चांगले लक्षात ठेवून पुढील विषयाचे वारंवार चिंतन केल्यास समजून येईल. काय समजून येईल, भ्रम म्हणजेच अध्यास आणि अध्यास म्हणजेच मिथ्या, ही गोष्ट आपल्या लक्षात येईल. प्रथम पूर्वपक्षीच्या दृष्टीने आत्म्यावर कोण अध्यस्त, अहंकारादे अनात्म पदार्थ अध्यस्त असणे संभवनीय नाही असे सांगून. कारण हे पूर्वपक्ष आणि उत्तरपक्ष करणारे एकच ग्रंथकार आहे ना, तेच करते. त्याला म्हणतात आक्षेपशे समाधानम व्याख्यानम पंचलक्षणम. पंचदशीमध्ये एक श्लोक येतो आपल्याला, पदच्छेदा पदार्थ उक्तिरी, पदच्छेदा पदार्थ उक्ती विग्रह वाक्य योजना आक्षेपशे समाधानम व्याख्यानम पंचलक्षणम. एखादा विषय आपला चालू आहे, समोरच्या श्रोत्याच्या बुद्धीवर तो आरूढ करायचा आहे, तर वक्त्याने त्याचं निरूपण या 5 प्रकारांनी केलं पाहिजे. पदच्छेद, पदार्थ उक्ती, विग्रह, वाक्य योजना, आक्षेप आणि समाधान, व्याख्यानम पंचलक्षणम. या 5 अंगाने त्याने त्याचं स्पष्टीकरण केलं पाहिजे. पद काय जाणलं पाहिजे, त्याचा पुन्हा सामासिक पद असेल तर त्याचा पदच्छेद केला पाहिजे. पदच्छेदा पदार्थ उक्ती विग्रह, त्यातला विग्रह करून अन्वय करून बरोबर ती पदं ठेवली पाहिजे. आणि मग अन्वय करून एक वाक्य तयार झाल्याच्या नंतर त्याच्यावर पुन्हा एक आक्षेप घेतला पाहिजे आणि त्याचं पुन्हा समाधान केलं पाहिजे. आक्षेप घेताना श्रुतियुक्ती अनुभूतीने आणि समाधान करताना सुद्धा श्रुतियुक्ती अनुभूतीने. आणि मग असं केलं का तो विषय काय होतो, दृढ होतो. ही निरूपणाची पद्धत आहे. म्हणून पंडित साधू निश्चलदाजी ते हे काय करतात, तेच पूर्वपक्ष करतात आणि तेच पुन्हा काय देणार, उत्तरपक्ष देणार. मग पूर्वपक्षाच्या मते वादामध्ये जगत काय नाही असं ठरवणार, अध्यस्त नाही असं ठरवणार. आणि उत्तरपक्षाच्या मते पुन्हा अध्यस्त आहे कसं हे पुन्हा सिद्ध करणार. ते म्हणतात पूर्वपक्षाच्या मताने, पूर्वपक्षाच्या दृष्टीने आत्म्यावर अहंकारादी अनात्म पदार्थ अध्यस्त असणे संभवनीय नाही असे सांगून नंतर सिद्धांतीच्या मताने अध्यास कसा संभवनीय आहे हे काय करू पुन्हा आम्ही सांगू. या प्रकरणात फक्त अध्यासाची संभावना मात्र सांगावयाची आहे. या प्रकरणामध्ये अध्यासाची काय सांगायची आम्हाला, संभावना मात्र सांगायची आहे. अध्यासाचे स्वरूप व सिद्धी पुढे 4थ्या व 6व्या तरंगात आम्ही प्रतिपादन करू. अध्यासाचं स्वरूप काय आहे, अध्यासाची सिद्धी काय हा विचार आम्ही पुढे 4थ्या आणि 5व्या तरंगात सांगणार आहोत. तूर्त अध्यास संभवनीय आहे किंवा नाही हा विचार सिद्ध करायचा आहे. 8 मिनिट बाकी आहे ना, ठीक. वेदांत मतात सर्व जगत अध्यस्त असून जगत कारण ब्रह्मस्वरूपाचे आणि आत्मस्वरूपाचे जे अज्ञान तेही आत्मस्वरूपावर अध्यस्त आहे. बघा
आपण इकडे पाहिलं होतं, याला आपण रज्जू म्हणालो, यावर भासलेला सर्प म्हटलो आणि इथे आपण 2 अध्यास पाहिले, हा एक आणि हा एक. हा कोणता अध्यास म्हणालो आपण? कार्याध्यास. आणि त्या रज्जूच्या विशेष स्वरूपाचा अज्ञान म्हटलं आपण कारणाध्यास, आहे ना. मग तो जो कार्य कारणाध्यास दृष्टांतात बोललो तोच सिद्धांतात इथे सांगतात. तसं आत्म्यावर कोण अध्यस्त? अहंकारादी बंध. आणि ब्रह्मावर कोण अध्यस्त? जगदंतपाती पदार्थ. मग ते आत्म्यावर अहंकारादी बंध आणि ब्रह्मावर जगदंतपाती पदार्थाचा जो अध्यास झालेला आहे तो अध्यास आहे ना. आणि आत्मा आणि ब्रह्माचं विशेष स्वरूपाचं अज्ञान त्या अध्यासाला कारण आहे की नाही. मग त्या आत्मा व ब्रह्माचं विशेष स्वरूपाचं अज्ञान हाही अध्यासच आहे आणि अहंकारादी बंधन दिसणारं जगत हाही अध्यासच आहे. पण त्या 2 अध्यासात फरक आहे. तर आत्मा आणि ब्रह्माचं विशेष स्वरूपाचं जे अज्ञान आहे तो कोणता अध्यास? नाही काय बरं तुम्ही असं काऊन करायला लागलात? आत्मा आणि ब्रह्माचं विशेष स्वरूपाचं जे अज्ञान आहे, जसं रज्जूचं विशेष स्वरूपाचं अज्ञान आहे ना, दृष्टांत जोडायचं. रज्जूच्या विशेष स्वरूपाचं अज्ञानामुळे सर्प भासला की नाही, मग त्या सर्पाला कोणता अध्यास म्हटलं आपण? कार्याध्यास म्हटलो. रज्जूच्या विशेष स्वरूपाचा अज्ञान जो सर्प आहे त्याला काय म्हटलं आपण? कार्याध्यास. आणि त्या कारणाशिवाय तर कार्य घडत नाही. जसं मृत्तिका असेल तर घट होईल, तंतू असेल तर पट होईल, आई वडील असेल तर संतती होईल, मुलगा होईल. मग तसं काहीतरी असेल तर काहीतरी होईल ना, म्हणजे कारण असेल तर कार्य होईल. मग रज्जूच्या विशेष स्वरूपाचा अज्ञान त्याचाच परिणाम सर्प आहे म्हणून कारणाध्यास कोण ठरला? रज्जूचं विशेष स्वरूपाचा अज्ञान. आणि कार्य कोण ठरला? सर्प. तसं आपल्याला अहंकारादी बंधन जगताचा काय झाला? अध्यास झाला, भ्रम झाला. मग त्याला आहे ना, मग हा कोणता अध्यास झाला? कार्याध्यास. आणि त्याचं काय कारण? तर इथे काय कारण होतं? रज्जूचं विशेष स्वरूपाचं अज्ञान. तसं तिथे काय कारण आहे? आत्म्याचं आणि ब्रह्माचं विशेष स्वरूपाचं अज्ञान. मग अज्ञान कोणता अध्यास? कारणाध्यास. आणि त्याच्यावर दिसलेला अहंकारादी बंधन जगत हा कार्याध्यास. मग आता ते दोन्ही दुःख देतात की नाही? का एकच दुःख देतो? दोन्ही दुःख देतात. मग हा सर्प कसा दुःख देतो? साक्षात. आणि त्याचं रज्जूचं विशेष स्वरूपाचं अज्ञान परंपरेने. तुम्हाला परंपरेने कुठे दुःख देतो? अहो तोच नसता तर पुढचा अध्यासच झाला नसता ना. ते आपल्याकडे ते बोराटीचे काटे असतात, ते बोराटीचे काटे टोचतात का बोराटीचे मुळं टोचतात? थोडासा विचार करून बोला ना, काय टोचतात केंद्रे बाबा? कार्याध्यास. अजून विचार करून बोला बरं माऊली. मूळ जर नसले असते तर हा हेच विचार, बाकी काही नाही. मूळच नसते तर काटे कुठून आले असते? मूळ टोचत नाही का? तर मूळ काट्याच्या द्वारा टोचतात. नाही प्रत्यक्षात बरोबर, तुमचंच बोलणं बरोबर आहे. प्रत्यक्षात म्हणलं तर हा साक्षात दुःख म्हणलं तर काट आहे ना साक्षात. पण मी साक्षात शब्द टाकला का? मी प्रश्न करताना साक्षात शब्द गाळून केला ना. मग मी जर तुम्हाला विचार हा मग बरोबर आहे. ऐका ना, म्हणजे साक्षात असा शब्द टाकला असता तर मग तुमचं उत्तर बरोबर आहे. पण मी काय म्हणलो, कोण दुःख देतं? दोन्ही दुःख देतात. कारण मूळच नसेल तर काटे कुठे येईल? काटेच नाही आले तर टोचतील कसे? दुःख होईल कसं? मग मुळामुळेच काटे आहे, मूळ नसते काटे नाही. मग काट्याचं मूळच कोण आहे? मूळ आहे ना. काट्याचं मूळच कोण आहे? मूळ आहे. मूळ टोचतात का काटे टोचतात? मुळामुळे काटे टोचतात किंवा काट्याच्या माध्यमातून मूळच टोचतं. म्हणून मूळ कोणता अध्यास आहे? कारणाध्यास आहे. आणि काटे कोणते अध्यास आहे? कार्याध्यास. आणि काटे कोणते दुःख देतात? साक्षात दुःख देतात. आणि मूळ कसं देतं? परंपरेने दुःख देतं. मग कोण दुःख देतं? दोन्ही देतात. फक्त एक साक्षात देतं आणि एक परंपरेने देतं. तसं इथे आत्म्याचं ब्रह्माचं विशेष स्वरूपाचं अज्ञान हा कोणता अध्यास? कारणाध्यास. आणि त्याच्यावर दिसलेलं जगत कार्याध्यास. मग जगत दुःख देतं का आत्मा ब्रह्माचं विशेष स्वरूपाचं अज्ञान दुःख देतं? दोन्ही दुःख देतात. मग साक्षात कोण दुःख देतं? कार्याध्यास देतो. आणि त्या कार्याध्यासाच्या दुःखाला कारण कोण आहे? कारणाध्यास. म्हणून कारणाध्यास कसं दुःख देतो? परंपरेने देतो. का दुःख देत नाही? दुःख देतो, पण एक परंपरेने देतो आणि एक साक्षात देतो. पण दुःख देतात, दोन्ही देतात. ठीक ना. मग हा विषय झाल्याच्या नंतर कोणता अध्यास सिद्ध झाला पाहिजे? दोन्ही अध्यस्त सिद्ध झाले पाहिजे. आणि दोन्ही अध्यस्त सिद्ध झाले तरच त्यांची अधिष्ठान ज्ञानाने निवृत्ती होईल. जर ते अध्यस्त नाही ठरले, सत्य ठरले, तर त्यांची अधिष्ठान ज्ञानाने निवृत्ती होणार नाही. म्हणजे मोक्ष कशाने सिद्ध होणार नाही? ज्ञानाने सिद्ध होणार नाही. मग तुमचा ग्रंथाचा विषय जीव ब्रह्मैक्य ज्ञान, त्याला काही अर्थ राहणार नाही. म्हणजे प्रयोजन आहे मोक्ष आणि विषय आहे तुमचं जीव ब्रह्मैक्य ज्ञान, त्याला काही अर्थ राहणार नाही. आणि तो अर्थच राहू द्यायचा नाही. हे निरर्थक ठरवायचं सर्व कोणाला? पूर्व पक्षाला. म्हणून तो आता हे बोलतो. बघा, वेदांत मतात सर्व जगत कसे आहे? अध्यस्त असून जगत कारण ब्रह्मस्वरूपाचे म्हणजेच आत्मस्वरूपाचे जे अज्ञान तेही आत्मस्वरूपावर काय आहे? अध्यस्त आहेत. आणि त्यात बघा, त्या अध्यासात आता 2 प्रकार ठळक अक्षरात दिले. अज्ञानास
काय म्हणावं, कारणाध्यास आणि अहंकारादी सर्व जगतास, म्हणजे अहंकारादी झालं व्यष्टी आणि सर्व जगत झालं समष्टी आहे ना, त्यास काय म्हणावं, कार्याध्यास म्हणतात. अशा अध्यासात किती प्रकार पडतात, 2 प्रकार पडतात. एक कारणाध्यास आणि दुसरा कार्याध्यास. तशा अध्यासात 3 प्रकार आहेत, पण तूर्त आपल्याला ती इथे नाही, पुढे येणार. स्वरूपाध्यास, संसर्गाध्यास, अन्योन्याध्यास. ठीक ना. या तिन्ही प्रकार या 2 प्रकारात मोडतात, कार्याध्यास आणि कारणाध्यास. कारणाध्यास आपला कारणाध्यास हा साक्षात आलं. कारणाध्यास कसा दुःखाला हेतू आहे, नाही गड्या काय चुकलं का काय माझं. कारणाध्यास हा साक्षात दुःखास हेतू नसून, हा हे पुढचा शब्द वाचला नाही ना, म्हटलं असं कसं, आपण आतापर्यंत तर कारणाध्यास परंपरेने दुःख ऐकून आहे, इथे ग्रंथकार असं कसं बोलतात, तर ते पूर्ण पंक्ती वाचली नाही. कारणाध्यास हा साक्षात दुःखाला हेतू नसून कार्याध्यासच साक्षात दुःखास हेतू आहे. म्हणून प्रथम कार्याध्यासाचाच असंभव सांगू. म्हणून प्रथम मनुष्याला काय वाटतं, बाकी ते सगळं तुमचं राहू द्या, दुःख नको आहे, सगळं काय ब्रह्मज्ञान आत्मज्ञान हे सगळं, पण आम्हाला काय नको आहे, दुःख नको आहे. आणि दुःखाला हेतू कोण, कार्याध्यास. कारणाध्यास नाही का, आहे, पण साक्षात कोण, कार्याध्यास. मग तो पहिला कसा अध्यस्त नाही, हे कोण सांगायचा प्रयत्न करतो अगोदर, पूर्वपक्ष. कारण आपण काल बोललो ना, एखाद्याला म्हणावं तुला श्री बालाजीचा भेद देतो, आपल्या मारुती बाबाच्या भाषेत श्रीनाम श्रीखंड बानाम बासुंदला नाम लाडू जी नाम जिलेबी, असं श्री बालाजीचा भेद देतो, पण आज 2 दिवस उपवाशी आणि मग देतो, चालेल का. तो म्हणेल आज भुकेच्या तोंडा पोडो कोंडा अथवा मांडा, आज चटणी भाकरी दे, ते श्री बालाजीचं ते पुढे पाहू आहे ना. तसं आज आम्हाला ते कारणाध्यासाचा विचार पुढे करू, आज आम्ही कार्याध्यासामुळे दुःख भोगतो, तर ते कसं अध्यस्त नाही किंवा आहे, हा विचार आरंभी अगोदर आपल्यासमोर ठेवतात. ते म्हणतात कारणाध्यासा साक्षात दुःखाला हेतू नसून कार्याध्यासच साक्षात दुःखास हेतू आहे. म्हणून प्रथम कार्याध्यासाचा असंभव सांगू, नंतर कारणाध्यासाचा असंभव सांगू. आता पूर्व पक्षाच्या मताने कार्याध्यासाचा असंभव झाला टाईम, उद्याच्याला पाहूया. म्हणजे ठीक आहे, मग उद्याच्याला आपण, आता उद्याच्याला आपण काय करू, सगळेजण मंडळी आपण वाचून येऊ, म्हणजे चांगलं